श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन, शारदा मातेला वंदन, गुरूंचं स्मरण करते, माझ्या मातापित्यांचं स्मरण करते, सासू सासऱ्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा निवास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते। 13वा अध्याय आपला चाललेला आहे। अतिशय महत्त्वाचा अध्याय आहे हा। इथून ज्ञानकांड सुरू झालेलं आहे असं आपण मागच्या वेळेस म्हटलं होतं की कर्म आपल्याला माहिती आहे गीतेचे 4 भागामध्ये विभाग केलेले आहेत। कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, ध्यानयोग आहे आणि ज्ञानयोग आहे। तर आता आपण ह्या गीतेच्या शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत। शेवटच्या भागापर्यंत आपण पोहोचलो आहे। म्हणजे आपला कर्मयोग बघून झाला, भक्तियोग बघून झाला, ध्यानयोगही आपण शिकलो थोड्याफार प्रमाणामध्ये आणि आता ज्ञानयोगाकडे आपली वाटचाल चाललेली आहे। शुद्ध ज्ञान म्हणजे काय? आता ज्ञानी पुरुषाची लक्षणं आपल्याला या अध्यायामध्ये बघायची आहेत। तर त्याच्या आधी या अध्यायाचं नाव क्षेत्रज्ञ योग आहे, आपण पाहिलं। मग आता थोडासा हा अध्याय मी म्हणते आणि मग आपण त्याचा अर्थ बघू। आता त्याच्या आधी मला गीतेचं थोडंसं तुम्हाला एक सुंदर असं, आपण जी गीता शिकतोय ते गीता शिकणं म्हणजे किती पुण्याचं काम आहे। तो एक नामदेवरायांचा अभंग मला मिळाला म्हणून तो थोडासा वाचून दाखवते। गीता गीता म्हणता पाप होय नाश, गीता गीता म्हणता पाप होय नाश, कैवल्यही त्यास प्राप्त होय। गीतेची अक्षरे पडता श्रवणी, जाय तत्क्षणी भवभय। संसाराचं भय निघून जातं गीतेची अक्षरे जर कानात पडली तर। एका एका श्लोकी कोटी अश्वमेध, किती सुंदर आहे बघा। एका एका श्लोकी कोटी अश्वमेध, पुण्यही अगाध म्हणता गीता। गीतेची अक्षरे पडता श्रवणी, जाय तत्क्षणी भवभय। नामा म्हणे गीता नित्य जो वाचिता, तयाच्या सुकृता पार नाही। गीतेची अक्षरे पडता श्रवणी, जाय तत्क्षणी भवभय। म्हणजे आपण ही जी गीता वाचतो याच्यामुळे आपलं संसार भय नाहीसं झालं पाहिजे। हे मात्र घडलं पाहिजे आपल्या बाबतीत। आणि एकदा भगवंत खरा वाटायला लागला की संसार खोटा वाटायला लागतो आणि मग संसाराची भीती आपोआप नाहीशी होते असं सगळे संत सांगतात। त्यामुळे त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा आणि करत राहायचं। का बरं मला खोकला येतोय का माहिती? ओम श्री परमात्मने नमः। अथ त्रयोदशोऽध्यायः। श्री भगवानुवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते, एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः। क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत। क्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम, तत्क्षेत्रं यच्च यादृक् यद्विकारि यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु। ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक्, ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः। महाभूतान्यहङ्कारो बुद्धिरव्यक्तमेव च, इन्द्रियाणि दशैकञ्च पञ्चचेन्द्रियगोचराः। इच्छा द्वेष सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः, एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्। अमानित्वं मदम्भित्वम् अहिंसा क्षान्तिरार्जवम्, आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः। इंद्रियार्थेषु वैराग्यम् अनहंकार एव च, जन्म मृत्युजरा व्याधि दुःखदोषानुदर्शनम्,
असक्तिरणभिष्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यंच समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वम् अरतिर्जनसंसदि अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानं यदतोऽन्यथा ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि अज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोक्षिशिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च बहिरन्तश्च भूतानाम् अचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णुप्रभविष्णु च ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम् इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते प्रकृतिं पुरुषं चैव विध्यनादि उभावपि विकारांश्च गुणाश्चैव विद्धि प्रकृतिसम्भवान् कार्यकरणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. ओम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु. 20 श्लोक वाचले. आता आपण मागच्या वेळेस मला वाटतं 2 श्लोकांचं विवरण आपलं झालेलं होतं. क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, हे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं. त्याच्याच पुढे जाऊन आता 3ऱ्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात तत्क्षेत्रं यच्च यादृक्च यद्विकारी यतश्च यत् सचयो यत् प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. आता क्षेत्राविषयीच आपल्याला सांगितलेलं आहे. आपण बघितलं की क्षेत्र म्हणजे हे शरीर आणि या शरीरामध्ये राहणारा जो आत्मा आहे त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. मग आता त्यांनी असं म्हटलं आहे की हे क्षेत्र कसं आहे बरं, हा देह कसा आहे, आपल्याला जो वरवर दिसतो, आपल्याला 2 हात 2 पाय 2 डोळे, हा सगळा देह आपल्याला दिसतो आणि त्या देहावर आपण प्रेमही करतो. पण हा देह कशापासून बनलेला आहे, याच्या आतमध्ये राहणारा आत्मा म्हणजे काय आहे, ह्याचा उलगडा यांनी इथे केलेला आहे. आणि ते म्हणतात की एवढं सगळं शास्त्रांनी 6 शास्त्रांनी सांगितलं, नंतर वेदांनी सांगितलं, हे सगळं जरी आपलं वाचलं ना आपण तरी कळत नाही. परंतु गुरुमुखातून ते ज्ञान जर प्रगट झालं तर मग जो उत्तम शिष्य असतो तो ते ग्रहण करू शकतो. गुरुमुखातून हे ज्ञान व्हायला पाहिजे. म्हणूनच ही प्रवचनं ऐकायची, कीर्तनं ऐकायची की कुणीतरी आपल्याला, कुणाचा तरी एखादा शब्द आपल्या हृदयापर्यंत भिडतो आणि मग आपल्याला ते कळतं. म्हणून त्यांनी सांगितलं. आणि उत्तम शिष्याला होतं म्हणे. मग आता शिष्य हे सुद्धा 3 प्रकारचे असतात. एक उत्तम आहे, एक मध्यम आहे, एक कनिष्ठ आहे. मग त्याच्या बुद्धीप्रमाणे त्याला कळतं. शिष्याच्या पात्रतेप्रमाणे गुरु ज्ञान देतात. म्हणजे निवडिले साचे उत्तम मध्यम कनिष्ठाचे असे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. म्हणजे कुणी एखादा शिष्य उत्तम बुद्धीचा असतो, एखादा शिष्य मध्यम बुद्धीचा असतो आणि एखादा कनिष्ठ बुद्धीचा असतो. मग गुरु बोलतच असतात. पण जो उत्तम असतो तो पटकन ग्रहण करतो, जो मध्यम असतो त्याला कळायला थोडा वेळ लागतो आणि जो कनिष्ठ असतो त्याच्या धारणाशक्ती प्रमाणे हळूहळू तो ते ज्ञान ग्रहण करतो. त्याला वारंवार सांगावं लागतं. म्हणून आपल्यासारखे लोक, आपण संसारामध्ये राहणारे, त्यामुळे आपल्याला कसं होतं आणि येतो आणि तो राजाला एक श्लोक म्हणून दाखवतो, एक रचना म्हणून दाखवतो आणि ती रचना तो म्हणून दाखवतो, पण त्याला काही पारितोषिक मिळतच नाही. कारण राजाच्या सभेमध्ये जे विद्वान असतात ते जे एकपाठी असतात ते लगेच ऐकतात आणि म्हणतात हां आम्हाला तर येतं आहे, हे आम्हाला माहिती होतं. मग ते म्हणून दाखवतात. मग त्यांचं ते द्विपाठी असतात ते ऐकतात, म्हणजे त्यांचं 2दा होतं, तेही म्हणून दाखवतात.
मग जे त्रिपाठी असतात त्यांचं 3दा होतं ऐकणं. एकदा तो म्हणतो तेव्हा, एकदा एकपाठी म्हणतो तेव्हा आणि एकदा द्विपाठी म्हणतो तेव्हा. 3 वेळा ऐकून तेही म्हणून दाखवतात. म्हणजे तो जो परराज्यातून आलेला विद्वान असतो त्याचं मात्र निराशा होते, की त्याला असं वाटतं की काय मला काही बक्षीस मिळत नाही, राजा काही माझं कौतुक करत नाही. आणि महाराज आम्हालाही माहिती आहे असे सगळेजण म्हणतात. मग भोजराजा आपले कौतुक करेल या हेतूने आलेला कवी हिरमुसून जातो आणि त्याला काही बक्षीस वगैरे काही मिळत नाही. असं खूप जणांचं व्हायचं. मग एकदा काय झालं, कालिदास पण राजा भोजाच्या पदरी असतो राजदरबारामध्ये. तर एकदा एक ब्राह्मण येतो, विद्वान येतो आणि त्याला असं वाटतं की आपण ही आपली जी समस्या आहे ही कालिदासाच्या कानावर घालावी आणि म्हणून तो कालिदासाकडे जातो. 15 मिनटं झाले बरं का. कालिदासाकडे जातो आणि कालिदासाला म्हणतो की काय म्हणे तुमच्या राजदरबारामध्ये इतके आहेत सगळेजणं, एकपाठी, द्विपाठी, त्रिपाठी, मग आमचं काही कौतुकच होत नाही. मग कालिदास म्हणतो की तू असं कर, मी तुला एक श्लोक सांगतो, तो श्लोक तू दरबारामध्ये म्हणून दाखव आणि मग बघ काय होतं ते. मग कालिदासाने शिकवलेला एक श्लोक असतो, तो विद्वान त्या दरबारामध्ये म्हणून दाखवतो आणि त्या श्लोकाचा अर्थ असा असतो, हे राजन, तुझ्या आणि माझ्या वडिलांचा फार जुना पुराणा संबंध होता. दोघे परस्परांचे घनिष्ठ मित्र होते आणि 10-1 वर्षापूर्वी किंवा काही काळ अगोदर तुझ्या वडिलांनी माझ्या वडिलांच्याकडून 10 लाख सुवर्णमुद्रा उसन्या घेतलेल्या आहेत, असं तो विद्वान राजाला म्हणतो. तेव्हा त्या परत दे हे सांगायला मी आलेलो आहे, असा त्या श्लोकाचा अर्थ होता. मग तो श्लोक त्या कवीने काव्यामध्ये मांडला आणि आता जे एकपाठी होते त्यांना तो पाठ झाला. पण पंचायत अशी होती की हा जर श्लोक आम्हाला माहिती आहे असं म्हटलं तर त्या विद्वानाला 10 लाख सुवर्णमुद्रा द्याव्या लागतील. म्हणून मग ते काहीच बोलत नाही, शांत बसतात. द्विपाठींचंही तसंच होतं, त्रिपाठींचंही तसंच होतं, पण कोणीच काही बोलत नाही. आणि मग राजाला खूप म्हणजे त्या विद्वानालाही खूप आनंद होतो आणि राजालाही कळतं की ही युक्ती कोणाची आहे, ही कालिदासाची युक्ती आहे हे त्याला कळतं. आणि मग तो कालिदासाचाही सन्मान करतो आणि तो जो आलेला विद्वान असतो त्याचाही सन्मान करतो. म्हणजे ही गोष्ट त्यांनी कशासाठी सांगितली की उत्तम श्रोता, मध्यम श्रोता आणि कनिष्ठ श्रोता, ह्याच्यासाठी की अशा 3 प्रकारच्या बुद्धी असतात आणि अशा 3 प्रकारचे लोक असतात. तर हा अर्जुन हा मात्र उत्तम श्रोता होता आणि त्यामुळे तो अतिशय चांगल्या पद्धतीने भगवंतानी जे जे सांगितलं ते अर्जुनाने केलेलं आहे. मग आता अर्जुनाला क्षेत्र सांगितलं, क्षेत्रज्ञ सांगितलं आणि मग आता 4था श्लोक आपण वाचला की ऋषीवीर बहुधा गीतम छंदोभिर विविधै पृथक ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर विनिश्चितैहि, की ह्या क्षेत्राबद्दल अजून कोणी कोणी काय काय सांगितलेलं आहे. तर ऋषींनी पुष्कळ प्रकारांनी या क्षेत्राबद्दल सांगितलेलं आहे आणि वेदांनी पण या क्षेत्राबद्दल सांगितलेलं आहे. तसंच ब्रह्मसूत्रांनी सुद्धा या क्षेत्राबद्दल सांगितलेलं आहे. क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, हे सगळं ह्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे. मग आता ऋषी कोण होते? ऋषी आपल्या सगळ्या वेदकालीन ऋषींना मंत्रद्रष्टे असं म्हटलेलं आहे की त्यांनी जे मंत्र लिहून ठेवलेले आहेत ऋषींनी त्यांना ते द्रष्टा होते. द्रष्टा म्हणजे काय, तर त्याला आत्मतत्व दिसतं त्या ऋषींनी. म्हणजे ते जे श्लोक लिहून ठेवलेले होते आपल्या वेदांना नाही का आपण अपौरुषेय म्हणतो, म्हणजे कुण्या एका पुरुषाने लिहिलेले नाही आहेत वेद, तर त्या ऋषींना ते दिसले. ते समाधी अवस्थेत असताना त्यांना ते श्लोक दिसले आणि ते वेदांच्या ऋचा आणि मग ते त्यांनी लिहून ठेवल्या. म्हणून त्याला आपल्या वेदांना अपौरुषेय असं म्हणतात. की ऋषींनी काही खटाटोप करून त्या लिहिलेलं नाहीत, तर त्यांना ते अंतस्फूर्तीने स्फुरलेलं आहे आणि ते जे स्फुरण आहे ते द्रष्टेपणातून प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे वेदांची निर्मिती झालेली आहे. भगवंताची कृपा ज्यांना लाभते त्यांना ते काव्य करता येतं. तर असे हे सगळे ऋषी होते आणि या सगळ्या ऋषींनी काय केलेलं आहे तर या क्षेत्राचं महत्त्व आपल्याला समजावून सांगितलेलं आहे.